आज आपण बघतोय दिल्लीमध्ये भाजपशी संबंधित दोन महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत। महाराष्ट्रातल्या संघटकांबरोबर संपूर्ण देशभरातल्या संघटकांची भाजपने एक बैठक बोलावली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय आज 4:30 वाजता पंतप्रधानांनी संघटकांची बैठक बोलावली आहे आणि खास करून महाराष्ट्रातल्या युतीवर महाराष्ट्रातल्या संघटकांशी चर्चा होण्याची शक्यता आहे। काय सांगाल या सगळ्याबद्दल? बरोबर आहे। खास करून जर बघितलं आपण आज दिल्लीमध्ये आज दुसरा दिवस आहे राष्ट्रीय कार्यकारिणीचा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4:30 वाजता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व देशपातळीच्या संघटकांची सगळी इथे बैठक बोलवली आहे। यामध्ये महाराष्ट्राचे संघटक देखील असतील। संघटक म्हणजे आपल्याला सांगावंसं वाटतं की जे आरएसएसच्या वतीनं व्यक्ती भारतीय जनता पक्षात नियुक्त केला जातो तोच राज्य संघटक असतो। आणि जसं दिल्लीमध्ये रामलाल जे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत त्याच पद्धतीचे राज्य संघटक असतात आणि पक्ष आणि संघ या दोघांमधला जो दुवा असतो तो राज्य संघटक असतो। त्यामुळे यांच्या बैठकीला अत्यंत महत्त्व आहे आणि खास करून ज्या पद्धतीने दिल्लीत चर्चा आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं आहे युतीकडे, त्या युतीच्या संदर्भात शिवसेना आणि भाजपच्या युती संदर्भात यावरती सारोमत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचा अहवाल देखील संघटक मांडू शकतात। आणि सोबतच जर बघितलं आपण तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काय भाषण असेल राष्ट्रीय कार्यकारिणीकडे मध्ये याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं, कारण की 2014 मध्ये देखील ज्या पद्धतीनं रणशिंग फुगलं होतं नरेंद्र मोदींनी त्याच पद्धतीने आता यावेळेस या भाषणाच्या माध्यमातून रणशिंग फुगतात का 2019च्या लोकसभा निवडणुकीचं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण या राष्ट्रीय राजकारणामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक आहे तो आहे मायावती आणि अखिलेश सिंग यादव यांची एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद लखनौ मध्ये होणार आहे। कारण की त्यांनी स्पष्ट ज्या पद्धतीने पोस्टर लावलेले आहेत आणि आता भारतीय जनता पक्षाने सांभाळून राहावं अशा पद्धतीने स्पष्ट सांगितलंय। याचा अर्थ असा होतो की आजचा दिवस हा राजकारणासाठी मोठा आहे। अगदी प्रशांत, दिल्लीमध्ये घडणाऱ्या सगळ्या घडामोडींचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। बसपाच्या अध्यक्ष मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशामध्ये 37 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज दुपारी 12 वाजता मायावती आणि अखिलेश यादव हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यामध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे।